मंडळी नमस्कार. निरगुडकर फार्म्स आणि मिती ग्रुप प्रेझेंट्स फार्म टू होम या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे दर मंगळवारी आपले दोन तरुण शेतकरी आपल्या सोबत आलेले आहेत, मंदार आणि मंजिरी निरगुडकर. सो हॅलो, हाय, नमस्कार. नमस्कार. हॅलो एव्हरीबॉडी. खरं तर निरगुडकर फार्म्सचा हा कार्यक्रम म्हणजे फार्म टू होम असं म्हणत असताना निसर्गाच्या आपण किती जवळ जाऊ शकतो आणि निसर्गातल्या या गोष्टी आपल्या घरात आणल्यानंतर आपल्या आयुष्यात किती बदल होऊ शकतो, अशा अनेक गोष्टी खरं तर या मंगळवारच्या सेशनमध्ये आपल्याला कळतात. खरं तर ही एक मालिका आहे आणि ही मालिका अशा चांगल्या गोष्टींची मालिका आहे जी कदाचित आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींमुळे अधिक चांगली अशी होऊ शकते. त्यामुळे आपलं जीवनमान सुधारू शकतं, आपली जीवनशैली सुधारू शकते. आणि म्हणूनच निरगुडकर फार्म्स मधल्या अत्यंत नैसर्गिक अशा पदार्थांचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जर केला तर निश्चितच आपली जीवनशैली बदलेल आणि आपलं आयुष्य खूप सुधारेल. खरं तर आज आपण पाहतोय की जेव्हा या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना मंदार, मंजिरी तुमच्याशी बोलायचं असतं किंवा त्यांना तुमचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे असतात, तर आपण कॅप्शन मध्ये नंबर देतो. पण आजपासून एक नवीन गोष्ट आपण सुरू केली आहे. आपण एक स्क्रोल सुरू केलाय. आपला कार्यक्रम चालू असताना आपण सगळेजण मंडळी पाहू शकता, खाली स्क्रोल दिलेला आहे. त्या स्क्रोल मध्ये सुद्धा नंबर्स दिलेले आहेत. सो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर जी आहे ती सुद्धा नक्की बुक करू शकता. सो मंदार, हा एक नवीन खरं तर आपण अपग्रेड करतो आहोत आणि याचबरोबर तुम्ही देखील फार्म मधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिवसेंदिवस अपग्रेड करता आहात. पण आज या निमित्ताने मला असं वाटतं की थोडीशी निरगुडकर फार्मची सुरुवात कधी झाली, नेमकी कशामुळे ही सुरुवात झाली, या बाबतीत आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. काय सांगशील? डेफिनेटली. उत्तराताई, हे अपग्रेडेशन करताय त्याच्यात खूप मजा वाटते आणि थँक्यू. खूप छान वाटतंय सगळं बघायला. आणि हे सो निरगुडकर फार्मची सुरुवात पूर्ण मध्ये क्रेडिट माझ्या वडिलांना, डॉक्टर सुधीर निरगुडकरांना, म्हणजे आमच्या दोघांना. तर त्यांनी जी सुरुवात केली 1980s मध्ये सुरुवात झाली. आणि व्हॉट स्टार्टेड ॲज अ क्युरिओसिटी टर्न इनटू हॉबी, आणि हॉबी टर्न इनटू अ फुल फ्लेजेड पॅशन. आणि दिस इज हाऊ इट स्टार्टेड. की क्युरिओसिटी म्हणून त्यांनी जमीन घेतली, क्युरिओसिटी म्हणून छोटीशी रोपटं लावली, क्युरिओसिटी म्हणून वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. आणि मग नंतर त्यांची ती हॉबी झाली पार्ट टाइम, कारण मेन बिझनेस रिअल इस्टेटचा होता. अँड नाव इट इज ही इज सो पॅशनेट. आणि मंजिरी अँड आय आर ऍक्च्युली टेकिंग हिज पॅशनेट लेगसी ahead. आणि we can see that passion in front of him. आणि this is actually how it started. म्हणजे it started as a very small curiosity about farming and about giving good products. That is how it started. बरोबर. आणि किती वर्ष खरं तर झाली, म्हणजे किती वर्षापासून ही अतिशय उत्तम जी प्रॉडक्ट्स आहेत ती लोकांपर्यंत पोहोचतायत, त्याबद्दल पण आम्हाला सांग. उत्तराताई, सो इट स्टार्टेड इन अराउंड 1980s, 81 मध्ये अप्रॉक्सिमेटली झालं. आणि सो यू कॅन सी अराउंड मोर दॅन आता 3 decades होत आले ग. सो मोर दॅन 3 decades झाले आता. आणि ही हॅज बीन रिलिजियसली, पॅशनेटली, हार्ड वर्किंगली पुटिंग एव्हरीथिंग इनटू इट. त्यामुळे येस, मोर दॅन 3 decades. वा. आणि मला वाटतं इतकी वर्ष तुमच्या शेतातलं उत्तम असं धान्य, अन्नधान्य, भाजीपाला हे सगळं लोकांपर्यंत पोहोचतंय. मंजिरी, माझा आवाज तुला येतोय? उत्तराताई, हाय, तुझा येतोय, मला मंदारचा येत नाहीये. हरकत नाही, मी तुला प्रश्न विचारते त्यामुळे तू उत्तर देऊ शकशील. सो मंजिरी, हा सगळा जो प्रोसेस आहे ना, म्हणजे निरगुडकर फार्मची सुरुवात तर झाली, पण फार्मिंगची सुद्धा ना एक प्रोसेस आहे. सो तिथली तुमची फार्मिंगची जी प्रोसेस आहे ती आम्हाला तुझ्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल. नक्की उत्तराताई. ऍक्च्युली प्रोसेस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन खूप सोप्या पद्धतीने आपण शेती करतो. आय वुड से नॅचरल फार्मिंग हा आमचा नेहमी अप्रोच राहिला आहे. तर नॅचरल फार्मिंग म्हणजे नक्की काय, तर थोडक्या शब्दात सांगायचं तर शेणखतातली शेती, युझिंग काव डंग. सो आपण कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड किंवा हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन्सचे इंजेक्शन म्हणा,
किंवा कुठल्याही प्रकारचे फवारे जे वापरले जातात कीटकनाशक, त्या प्रकारचे आपण कुठलेही पेस्टिसाइड ह्याच्यामध्ये वापरत नाही. तर तुलाही प्रश्न पडला असेल कदाचित, पेस्टिसाइड वापरत नाही, ओके, पण मग तुम्ही वापरता काय? कारण बरोबर. कीटकनाशक काहीतरी तर पाहिजे, बिकॉज ऑल व्हेजिटेबल्स आर फायनली ससेप्टेबल टू सम डिसीज ऑर व्हायरस ऑर इन्फेक्शन. तर आपण त्याच्यासाठी वापरतो गोमूत्र. बरं. So we spray cow urine on the crops, आणि cow urine is basically urea, water, minerals, हेच प्रकारे त्यांनी ह्याच्यामध्ये एन्झाईम सुद्धा असतात, आणि हे दिस इज प्रोव्हन टू बी अ ग्रेट रेमेडी फॉर गेटिंग रिड ऑफ द जर्म अँड बॅक्टेरिया, आणि मायक्रोबियल असतं, अँटी फंगल असतं गोमूत्र. सो आपण त्याचा वापर इन्स्टेड ऑफ पेस्टिसाइड करतो. बरोबर. म्हणजे मला वाटतं आता अलीकडच्या काळात गोमूत्राचा जो काही म्हणजे त्याचा फायदा जो काही आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, तो जरा अलीकडे आता आमच्या लक्षात यायला लागलाय किंवा आता पुन्हा एकदा लोकांसमोर येतोय. पण निरगुडकर फार्म्स मध्ये तुम्ही तो इतके वर्ष वापरताय आणि पहिल्यापासून त्याचा जो उपयोग आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घेताय. मला वाटतं हेच आहे, निसर्गाकडून निसर्गाकडे हेच वरदान आपल्याला खरं तर मिळालेलं आहे आणि तेच निरगुडकर फार्म्स मधल्या प्रॉडक्टसाठी वापरलं जातंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्या प्रेक्षकांना आपण एक सुखद धक्का देऊया की आज जसं तुम्ही दोघं आहात, तुमच्या दोघांशी गप्पा आपण मारतोच आहोत, पण त्याचबरोबर हे सगळे प्रॉडक्ट जी वापरते आणि जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे, सगळ्यांची आवडती अभिनेत्री आहे, मला वाटतं आपण तिला आता निमंत्रित करूया. उर्मिला कानेटकर कोठारे, प्रसिद्ध अभिनेत्री आणि अर्थात या सगळ्या विषयाची चाहती असं म्हणूया. हाय उर्मिला. हाय. हाय उर्मिला. हाय. हाय उत्तराताई. येस. हाय मंदार. हाय मंजुरी. हाय उत्तरा. Glad to be talking to you all on this show. I'm so happy, so happy. खरं तर उर्मिला, आम्हाला हेच म्हणायचंय की जेव्हा आपण निसर्गाकडून निसर्गाकडे जातो आणि निसर्गातल्या या गोष्टी आपल्या घरी आपण वापरतो, तेव्हा निश्चित त्याचा खूप फायदा होतो. आणि तू निरगुडकर फार्म्स मधले सगळे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, तर एकूण निरगुडकर फार्म्स मधले प्रॉडक्ट वापरतानाचा तुझा अनुभव काय आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वप्रथम अनुभव विचारशील तर सॅटिस्फॅक्शन, की आय एम रिअली सॅटिस्फाईड की मी जे खाते आहे किंवा मी माझ्या मुलीला जे खायला देते आहे ते खरंच ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये. आणि सो आय एम मेंटली व्हेरी सॅटिस्फाईड की ती जे खाते आहे ते खूपच अत्यंत पौष्टिक आणि इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म खाते आहे. आणि सो आय थिंक हा खूप मस्त इनिशिएटिव्ह आहे निरगुडकरांनी सगळ्यांनी मिळून घेतलेला. अँड मंदार अँड मंजरी आर टेकिंग दिस प्रोजेक्ट अहेड विच इज रिअली रिअली क्रेडिटेबल. म्हणजे नक्कीच नक्कीच. आणि आम्ही नेहमी त्या दोघांना तरुण शेतकरी अशीच ओळख आम्ही करून देतो, कारण आता फार्मिंग मध्ये असणारे असे 2 तरुण शेतकरी आपल्या सोबत आहेत. सो या मला तुमचा आवाज नाही येत आहे उत्तराताई. अच्छा, आता येतोय? हॅलो, आता येतोय? थोडा डिले असेल. क्रॅक्ट फॉर्म. ओके, कदाचित थोडा डिले येत असेल तुला. तर मला वाटतं तू या ऑर्गॅनिक गोष्टींकडे कशी वळलीस आणि तुझी ओळख कशी झाली की निरगुडकर फार्म्स मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत? ऑर्गॅनिक गोष्टींकडे कशी वळलीस हा प्रश्न आहे ना? बरोबर. So basically being in the field which I am, आणि त्याच्यामुळे खूप अवेअरनेस आहे अबाउट काय खाल्लं पाहिजे, काय हेल्दी आहे, काय आपल्या शरीरासाठी योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्याच्यामुळे आणि आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी आता कानावर येत आहेत, एस्पेशली इवन इन टर्म्स ऑफ fruits, vegetables, in terms of any other even non-perishable products, की ते कशा पद्धतीने बनवले जातात to make them commercially viable.
ह्याचा आता बिकॉज ऑफ द मीडिया अँड एव्हरीथिंग खूप अवेअरनेस क्रिएट झालेला आहे. सो दॅट्स द रिझन मला कायम आय वॉज इन अ लुकआउट ऍक्च्युली फॉर सम गुड ऑर्गॅनिक ब्रँड्स. आणि देर आर 100 ऑर्गॅनिक ब्रँड, ऑर्गॅनिक राईट. म्हणणारे ब्रँड मार्केटमध्ये 100 आहेत. पण त्याच्यातलं खरंच ऑर्गॅनिक कुठलं आणि ते कसं आपण विश्वास ठेवायचा, किंवा कसं हाऊ डू यू नो विच इज गुड. तर वेन मंदार अँड मंजरी टोल्ड मी दॅट रॅदर, त्यांचे मला व्हॉट्सअपवरती मेसेजेस यायला लागले, तेव्हा मला असं वाटलं की अरे हा, आता आय कॅन वाउच अँड आय कॅन कम्प्लिटली बिलीव्ह की इफ इट्स कमिंग फ्रॉम निरगुडकर इट्स डेफिनेटली जेन्युइन. आणि येस. खरंच जेन्युइन आहेत प्रोडक्ट्स त्यांचे. बरोबर. माझ्याकडे त्यांचे तांदूळ मी घेतलेले आहेत. प्युअर घी त्यांचं आम्ही आता अनेक दिवस वापरतो आहोत. हळद, लाल तिखट. सो मला त्यांचे प्रॉडक्ट जेन्युइनली खूप आवडले. बरोबर बरोबर. खूप मनापासून त्यांनी हा एफर्ट सगळा केलेला आहे असं मला वाटलं. खरंच आहे, खरंच आहे. आणि मंजिरी, खरं तर जसं आता उर्मिला म्हणाली त्याप्रमाणे की जेन्युइनली हे सगळं केलेलं आहे. मग हे सगळं बघताना एक प्रॉडक्ट रेंज आपली काय काय आहे, काय काय प्रॉडक्ट्स आहेत, आपण मागच्याही भागात सांगितलेलं आहे. पण आज नव्याने जी मंडळी जॉईन झालेली आहेत त्यांना आपल्याला सांगता येईल की काय प्रॉडक्ट्स आहेत, काय रेंज आहे प्रॉडक्टची. येस, डेफिनेटली. आपले निरगुडकर फार्म्सचे जे प्रोडक्ट आहेत ते अतिशय सिलेक्ट आणि एक्सक्लुझिव्ह असे प्रोडक्ट्स आहेत. ऑल ऑफ देम आर डेफिनेटली केमिकल फ्री, प्रेझर्वेटिव्ह फ्री, कुठल्याही प्रकारचे प्रेझर्वेटिव्ह एसेन्सेस किंवा कलर्स आपण कशातही वापरत नाही. आणि रेंज मध्ये मी गोडाने सुरुवात करते. शुगर केन जॅगरी म्हणजे उसाचा गुळ बेसिकली इन ब्लॉक फॉर्म अँड पावडर फॉर्म, ढेप आणि पावडर असं. कोल्ड प्रेस, प्युअर कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत आपल्याकडे. शेंगदाण्याचं तेल म्हणजे ग्राउंडनट ऑइल, कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल, आणि सेसमी ऑइल म्हणजे तिळाचं तेल. नंतर तांदूळामध्ये 2 प्रकार आहेत. अगेन वी हॅव अनपॉलिश्ड हँड पाउंडेड राईस म्हणजे हातसडीचा तांदूळ आपण म्हणतो तो, आणि पॉलिश्ड राईस. हातसडीच्या तांदूळामध्ये बेसिकली आंबेमोहर आणि इंद्रायणी असे 2 प्रकार आहेत. आणि पॉलिश्ड राईस सुद्धा आपल्याकडे आहे. ऑफकोर्स इट्स ऑल्सो केमिकल फ्री, शेणखतातलाच, फक्त पॉलिश्ड व्हर्जन पांढरा. त्याच्यामध्ये आपल्याकडे कोलम, आंबेमोहर आणि इंद्रायणी आहे. आपण काही मसाले सुद्धा करतो म्हणजे रोजच्या वापरात आपल्या जे असतात, काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद सेलम, आंबे हळद आपण वापरतो हळद करण्यासाठी. आणि लाल तिखट आपला आहे. लाल तिखट त्याच्यासाठी आपण बेडगी आणि पांडा मिरचीचा वापर करतो. मीडियम स्पायसी लाल तिखट आहे. धणेपूड आणि जिरेपूड अशी आपले स्पायसेसची रेंज आहे. आणि आपलं उर्मिलाने सांगितलं तसं आपलं प्युअर देशी गाईचं आपलं तूप आहे, काऊ घी. बरोबर. नॅचरल हनी आपलं आहे, मध, आणि सनड्राईड टॅमरिन म्हणजे बेसिकली अनट्रीटेड, ऍब्सोल्युटली अनसॉल्टेड अशी उन्हात वाळवलेली चिंच. अशी आपली साधारण ही प्रॉडक्ट रेंज आहे. वा, मला वाटतं उर्मिला यातले किती प्रॉडक्ट तू वापरलेस आणि तुला त्या प्रॉडक्टचा काय अनुभव आहे तोही आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचं. नक्की. जसं मी मगाशी म्हटलं तसं तांदूळ, तुरीची डाळ, आंबेमोहर, तुरीची डाळ, मग हळद, लाल तिखट, कोकोनट ऑइल नाही, शेंगदाण्याचं तेल, ग्राउंडनट ऑइल, आणि काय बरं, प्युअर घी. असे त्यावेळेला माझ्याकडचं हे सगळं संपलं होतं आणि त्याच्यामुळे मी मंजिरीला इमिडिएटली फोन केला आणि म्हटलं की हे सगळं मला हवंय. बट डेफिनेटली गोडा मसाला मला त्यांचा ट्राय करायला नक्की आवडेल. गोडा मसाला माझ्याकडे खूप सर्रास वापरला जातो. आणि इनफॅक्ट हा मलाही प्रश्न पडला होता आणि जो अनेक लोकांना हा कन्फ्युजन असतं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गोडा मसाला अँड काळा मसाला. प्लीज मंजिरी सांग, म्हणजे एक प्लॅटफॉर्म वरती सांगितलं की कसं क्लिअर होऊन जाईल. येस गोडा येस मसाला, मंजिरी. काळा मसाला हा बहुतेकदा आपण ऑल्टरनेटिव्हली वापरतो. म्हणजे
खूप वर्ष म्हणजे या फील्ड मध्ये यायच्या आधी म्हणा किंवा बेसिकली लग्न व्हायचे, माझं लग्न व्हायच्या आधी मला सुद्धा असं वाटायचं गोडा काळा सेम, म्हणून मी कधी गोडा हा. कधी काळा असं म्हणते. पण मॅरेज मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स वेन युअर मदर इज नॉट अराउंड. तो तेव्हा actually सगळं आईच्या रेसिपी बुक मधून वाचून की काय कसं करतात वगैरे त्याच्यात तर फरक ऍक्च्युली काळा मसाला थोडासा तिखट असतो, गोड्यामध्ये गोड आहेच आहे, सो काळ्या मसाल्यामध्ये थोडंसं तिखट असतं, मिरची असते, हा त्याच्यातला फरक असतो, बाकी इन्ग्रेडियंट्स आर द सेम. पण मंदार, आता उर्मिला म्हणाली की तिला गोडा मसाला वापरायचा आहे आणि तो तिने अजून मला वाटतं तुमच्याकडचा वापरलेला नाहीये. सो काय सांगशील नाही. तिला, आता पण तू पोचवू शकतोस का, मसाले पाठवू शकतोस का इमिजिएट? डेफिनेटली. सकाळी मला लाईव्ह प्लॅटफॉर्मवर उर्मिलानी सांगितलं इट विल रीच हर ॲज सून ॲज पॉसिबल. सो स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू, मोस्ट वेलकम. म्हणजे खरंच आहे की सध्याच्या दिवसात असं आहे ना की आपल्याला हवे असणारे असे सगळे पदार्थ किंवा हे सगळे प्रॉडक्ट आपल्याला नीट मिळणं आणि योग्य वेळी मिळणं हे महत्वाचं असतं. Yeah. आणि उर्मिला तू म्हणालीस त्याप्रमाणे जेव्हा याची गरज बनते ना की आपल्याला जेवणात हे वापरायचंय, म्हणजे मग ते वापरायचं हे आपल्या डोक्यातही फिक्स असतं आणि आपल्याला ते हवे असतात, नाही का? करेक्ट, बरोबर आहे. येस. आणि मुळात आता प्रत्येकाने थोडंसं अवेअर झालं पाहिजे रिगार्डिंग द केमिकल्स दॅट आर युज्ड इन द कमर्शियली अवेलेबल प्रॉडक्ट्स. ते पाहता मला वाटतं सगळ्यांनी थोडंसं ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आणि आय नो ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आर अ लिटल एक्सपेन्सिव्ह दॅन द कमर्शियली अवेलेबल प्रॉडक्ट, पण त्याचं ते प्रोडक्ट स्वस्त असतात कारण की त्याच्यावरती केमिकल प्रोसेस झालेली आहे आणि म्हणून ते स्वस्त आहेत. हे पण आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे मला वाटतं प्रत्येकाने. मला एक पॉइंट उत्तराताई करायला आवडेल, बिकॉज उर्मिला इज ऑलरेडी स्पीकिंग अबाउट दिस. सो our intention is not just to sell products. There are basic things. When we started doing this, first was to take our father's legacy ahead, his passion ahead. But the second thing was that we also want to make people aware of the benefits of eating healthy, chemical-free products. What happens is unknowingly we eat so many things which have a very long-term bad effects on our health. So awareness is important. So the price point, कुठला organic product घ्यायचा, कुठला brandचा घ्यायचा, that may be a little secondary, but awareness. आता Urmila is so aware. I'm so happy and so glad that if most people are aware, this is how the generations will pass on this. Na? The awareness is to be passed on to the other generation. Yeah. So आम्हाला पण खूप challenges आहेत. Doing non-commercial farming is also lot challenging for us, because first people are not aware. ते म्हणतात काय फरक पडतो, काय होतं. So obviously that is one thing. So even from this talking and everything, we just don't want to sell products. We want to make people aware how diseases can be cured. So you have two choices: either choose a organic product or choose medicines. So this is the way, if you look at it, then your perspective will have a shift. So I was just supporting what Urmila said here. बरोबर. मंदार, मला वाटतं याला अजून एक गोष्ट मला जोडावीशी वाटते की डॉक्टर सुधीर निरगुडकरांनी झाडांवर गायत्री मंत्राचा केलेला जो एक प्रकारचा मी म्हणेन उपचार, ज्याच्याबद्दल मी खूप पूर्वी ऐकलेलं आहे, मी त्यांच्याही मुलाखती घेतल्या तेव्हाही आम्ही या संदर्भात बोललेलो आहोत. पण मला असं वाटतं की हा जो थॉट आहे ना, त्याबद्दल आज परत एकदा तुझ्याकडनं ऐकायचंय की त्यांनी काय नेमकं केलं. आणि खरंच म्हणजे आपण म्हणतो झाडं बोलतात का, म्हणजे झाडांशी बोलता येतं का, हा सुद्धा एक प्रश्न या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तर काय सांगशील? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. खरंच इंटरेस्टिंग. म्हणजे मी आणि मंजिरी आर स्टिल इन ऑ ऑफ हाऊ अवर फादर कॉन्सेप्च्युअलाइजेस थिंग्स अँड इम्प्लिमेंट दिस. सो कसं झालं, त्यांचं कसं ते स्टिरियोटाइप्स नेहमी ब्रेक करत असतात. बाबा ही इज नॉट इन टू रुटीन. सो बाबांना असं फील आलं की अरे झाडांवर आपण असे वेगवेगळ्या तऱ्हेचे मंत्र केले तर त्याचा खरंच उपयोग होतो का. आणि ही टूक इट ॲज अ चॅलेंज. मोस्ट पीपल सेड की हे काय तुम्ही करताय, तुम्ही त्याला चांगलं केमिकल्स घाला, तुम्हाला 10 पट जास्ती प्रोडक्शन मिळेल. पण ही वॉज ऑफ द बिलीफ, आणि त्यांचं ते
सॉलिड बिलीफ आणि म्हणजे रेटून न्यायचं म्हणतात ना, एक ठरवलं डोक्यात की रेटून न्यायचं काम, तसं त्यांनी ते केलं. आणि त्याचा इफेक्ट म्हणजे असा झाला की थोडासा वेळ लागला, पण त्याचे जे इफेक्ट यायला लागले ते जे उर्मिलाने पहिला शब्द होता सॅटिस्फॅक्शन. कसं होतं, आपलं पोटात भूक लागली की आपण काहीही खाल्लं तरी पोट भरतं, भूक शांत होते, पण समाधान मिळतं का हे महत्वाचं. सो काही काही गोष्टींनी जे आता म्हणजे जस्ट एक्झाम्पल, आपल्या घरी आम्ही 90% गोष्टी ज्या आपल्या शेतात होतात तेवढ्याच खातो, बाकीच्या गोष्टी तर खात नाही. अगदी 10% कुठे मजा म्हणून काय आणायला लागलं तर आम्ही खातो. पण कसं होतं, याच्याने जे आम्हाला एक समाधान मिळतं, जे एक व्हायब्रेशन मिळतात, जे एक वेगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात, ते असं शब्दामध्ये खूप एक्सप्लेन नाही करू शकत. सो दिस इज रिअली समथिंग डिफरंट. बरोबर. पण तो नेमका प्रयोग काय होता त्याबद्दल पण सांग ना जरा, आपल्या त्याच्यावर सगळ्या बाबांनी असं नवीन श्रोत्यांना ऐकायला आवडेल. डेफिनेटली. नाही, खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इनफॅक्ट याच्यावर एक नवीन एपिसोड होऊ शकतो ज्यात आपण बाबांना गेस्ट म्हणून बोलूया. पण बाबांनी काय केलं, एक स्पेसिफिक एरिया ऑफ लँड मध्ये डिमार्केट करून काही स्पेसिफिक प्लांट्स तिकडे ठेवले आणि 30 प्लांट्स बाजूच्या एरियात पण ठेवले जिकडे गायत्री मंत्र प्ले केला जाणार नव्हता. आणि त्या एरियामध्ये एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, डेसिबल्स, साऊंड इज काउंटेड डेसिबल्स, तर डेसिबल्स मध्ये त्यांना ते एक हे करायला गेलं. बाबांनी त्याच्यावर पीएचडी केली, सो ही नोज टेक्निकली एव्हरीथिंग प्रॉपरली. स्पेसिफिक डेसिबल्स वर त्यांनी तो प्रयोग कॉन्स्टंट ठेवला आणि त्याचा जो इफेक्ट म्हणजे जिकडे नाही ऐकवलं गेलं आणि जिकडे ऐकवलं, त्याचा इफेक्ट आम्ही जेव्हा मेजर केला तेव्हा नॉट ओनली इन टर्म्स ऑफ त्यांना एक तर डिसीजेस कमी झाले, प्रोडक्शन जास्ती वाढलं, क्वालिटी ऑफ क्रॉप वॉज कन्सिडरेबली डिफरंट. आपल्याला वी कुड फील की आता सपोज आपली मिरची असेल किंवा काय असेल, त्याचा कलर किती चांगला येतो, अशा इतक्या डिटेल मायन्यूट गोष्टी. समटाइम्स इट बिकम अनबिलिव्हेबल की असं कसं होऊ शकतं, नुसता एक कुठला मंत्र ऐकला तर कसं असं होऊ शकतं, पण होऊ शकतं आणि झालंय. आय कॅन से दिस विथ ऍब्सोल्यूट कन्व्हिक्शन. त्यामुळे असे थोडेफार फरक झाले, पण मी पूर्ण आता देत नाही, कधीतरी बाबांना याचा चान्स देऊ दे इकडे, त्यामुळे विल बी एबल टू अंडरस्टँड फ्रॉम हिम. येस, नक्कीच. मला वाटतं उर्मिला, तुझी बॅकग्राऊंड छान झाडांची आम्हाला परत बघायला मिळाली त्याच्यामुळे. ऍक्च्युली पाऊस पडायला लागला आणि मी भिजत होते म्हणून म्हटलं आता थोडी पोझिशन चेंज करूया. इतकं ते छान म्हटलं की मंदार सगळं झाडांबद्दल सगळं सांगत होता आणि तू मस्त तुझी बॅकग्राऊंड अशी ग्रीन झाली. बघ ना, म्हणजे किती एक छोटीशी गोष्ट. येस येस येस, एक छोटीशी गोष्ट असते पण त्याने किती फरक पडतो, नाही का? वा, बघ ना, किती सुंदर वाटतंय मागे. पण मग उर्मिला, असं आहे ना की सध्याच्या दिवसामध्ये आपण पौष्टिक खाल्लं पाहिजे किंवा आपली इम्युनिटी वाढली पाहिजे वगैरे, या सगळ्या गोष्टी आता अलीकडे म्हणजे आता ह्या कोविडच्या पिरियडमध्ये आपल्या समोर आल्या आहेत. पण तू हे पहिल्यापासून वापरतेस, तर मला असं सांग की ही प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे आयुष्यात काय फरक पडला, काय बदल झाला आणि काय चांगल्या गोष्टी झाल्या वाटतं तुला? मला वाटतं वेन एव्हर यू हॅव एनिथिंग केमिकल फ्री, ते पचनाला सुद्धा म्हणजे इट एड जो डायजेशन, असं मला वाटतं. आणि आमच्याकडे क्वाईट फ्रँकली सगळ्यांनाच आम्ही जास्तीत जास्त नॉन व्हेजिटेरियन्स असल्यामुळे, सो वी हॅव अ लॉट ऑफ डायजेस्टिव्ह इश्यूज, ऍसिडिटी म्हणा, कॉन्स्टिपेशन म्हणा. सो शिळं खाणं एकतर आम्ही टाळतो आणि त्याहूनही जास्त वेन आफ्टर युझिंग म्हणजे हा निरगुडकर फार्म्सचा आंबेमोर भात किंवा तुरीची डाळ, सो त्याच्यामुळे मला मला ते पचनासाठी जास्त हलकं आहे असं वाटलं. बिकॉज आय एम पर्सनली, मला खूप पोटाचे विकार आहेत, पण डेफिनेटली मला पचनासाठी जास्त हलके आहेत असं नक्कीच जाणवलं. बरोबर. आणि मुलीसाठी ते कसं वाटतंय तुला? मुलीला तू जे काही खायला देतेयस आज, ते आत्तापासून तू इतकं नॅचरल फूड देते, त्याबद्दल काय वाटतंय तुला?
जिजाला सुद्धा आहे, जसं मी म्हटलं तसं आहे. मी जास्तीत जास्त जितकं घरचं जेवण असेल ते त्याच्यावरती जास्ती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. नो ब्रेड, नो बिस्किट्स, आयडियली नो चॉकलेट्स, पण ते काय होत नाही. बट शक्यतो मग तिच्या आहाराच्या गोष्टी तरी मी शक्यतो बघते की दे आर मोर, पण डेफिनेटली तिच्या ती खूप जास्त ताजीतवानी असते, ती खूप जास्त एनर्जेटिक असते, आणि अगेन गुड. तिला खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. ओ सो मला हेच सांगण्यात आलं होतं की तिला शक्यतो शिळं नका देऊ, किंवा तिला पचनासाठी हलक्या असलेल्या गोष्टी जास्त द्या. सो तिचं डेफिनेटली तिच्या कॉन्स्टिपेशनसाठी खूप फरक पडला आहे असं मला नक्कीच जाणवलं. बरोबर बरोबर. म्हणजे मी तर म्हणेन की मंदार मंजिरी आज उर्मिलाच्या निमित्ताने एक अवेअर असलेली आई खरं तर आपल्या समोर आहे. कारण अभिनेत्री म्हणून तिला सगळेजण ओळखतायत, सगळं आहे, पण जेव्हा ती एक अवेअरनेस मनात ठेवून हे सगळं वापरते तेव्हा इट मेक्स डिफरन्स. कारण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपल्या मुलांसाठी आपण काय करायचं किंवा कशा पद्धतीने बघायचं, चांगल्या गोष्टी त्यांना कशा देता येतील, या दृष्टीने उर्मिला खरंच तू खूप छान लाईफस्टाईल ठेवली आहेस, हे खूप महत्वाचं आहे. मंदार आणि मंजिरी, मला या कार्यक्रमाचा समारोप करताना मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या मनात उर्मिलाला काही जर प्रश्न विचारायचा असेल तर तो तुम्ही विचारा. मला प्रश्न नाहीये, पण मंजिरीला नेहमी प्रश्न पडतात, त्यामुळे मंजिरीला विचारू दे. की जिजासाठी ती आता शी स्टार्टेड दिस अर्ली फॉर जिजा, आणि इट इज रिअली कमेंडेबल की एवढं एफर्ट घेऊन, एवढं लक्ष घेऊन लहान बाळाचं करणं, बरोबर, इन स्पाइट ऑफ हर बिझी स्केड्यूल. आय मीन आय रिअली अप्रिशिएट. मला खूप कौतुक वाटलं की एवढ्या डिटेल मध्ये ती लक्ष देते, कारण इट विल गो अ लॉंग वे. कारण आता लहान मुलांचं, आय एम टॉकिंग बिकॉज आय एम अ मदर टू अ 1 year old, पण दॅट्स व्हाय आय रिसर्च अ लॉट, आय रीड अ लॉट, आणि त्यामुळे लक्षात येतं की आता पहिली काही वर्ष मुलांचे सगळे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात, त्यांचं इम्युनिटी डेव्हलप होत असते, बिल्ड होत असते, आणि तेव्हा आपण जे त्यांना खायला देतो इट प्लेज अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे मला ऐकून खूप खूप मजा वाटली, कारण मला एकतर खाण्याची खूप आवड आहे आणि मला कुकिंगची खूप आवड आहे. त्यामुळे खाणं म्हटलं की माझे कान असे लगेच आय कॅनॉट स्टॉप यु नो पार्टिसिपेटिंग इन द कॉन्व्हर्सेशन. आणि त्याच्याचमुळे काय खावं, किती खावं आणि कसं खावं, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या उर्मिला मला वाटतं आत्तापासून जिजावर जो संस्कार आहे ना खाण्याचा, तो उर्मिला तू खूप छान करते आहेस, म्हणून मला खूप क्रेडिटेबल असं वाटलं तुझं जे काही हे सगळे गेस्चर आहे ते पाहून. मंदार, आज या निमित्ताने मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना काय सांगशील की निरगुडकर फार्म्स ऍज अ न्यूट्रिशनिस्ट, निरगुडकर फार्म्स मधनं ज्या काही गोष्टी लोकांपर्यंत येतात, ऍज अ न्यूट्रिशनिस्ट लोकांनी खाण्यामध्ये या सगळ्या पौष्टिकतेचा वापर, विचार हा कसा केला पाहिजे, काय सांगशील त्यांना? सो देयर आर 2 थिंग्स बेसिकली. मला आज प्रोडक्ट्स बद्दल बोलण्यापेक्षा मला आज आय वांट टू टॉक अबाउट अवेअरनेस. अगदी बरोबर. कारण की व्हॉट यू ईट अँड इन व्हॉट प्रपोर्शन इज व्हॉट मॅटर्स. कारण की when you look at food, you should look at food as a part of nutrition, not just to satisfy your taste buds. And if you're aware of what are you eating, automatically the lifestyle change will happen. सो मग कोणी न्यूट्रिशनिस्ट किंवा कोणी डायटिशियन किंवा कोणी सांगायची गरज नाही लागणार. आपल्याला जर समजलं की आपण हे कशासाठी खातोय, याच्याने आपल्याला काय सत्व मिळणार आहे, व्हॉट इज द प्रोटीन, फॅट कंटेंट, विटॅमिन, मिनरल्स जे असेल ते, याच्यातून काय आपल्याला न्यूट्रिशन मिळणार आहे, तर ते हेल्प होते. आणि अवेअरनेस अबाउट म्हणजे वेन यू टॉक अबाउट प्रोडक्ट्स, ऑर्गॅनिक अँड द रेग्युलर प्रोडक्ट्स, द अवेअरनेस शुड बी दॅट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स इन युअर लाईफ, whether it is just eating something and getting your hunger satisfied, or you want to develop your body, you want to have a long and disease free health.
सो आय थिंक अवेअरनेस वर मला जास्ती फोकस करायला वाटेल. प्रोडक्ट्स तर आहेतच आपले, मंजिरीने सांगितले की आपली बरोबर रेंज आहे, आहे, पण बरोबर आहे. आय विल अपील टू एव्हरीबडी. बट इट इज रिअली कमेंडेबल ऑफ उर्मिला की इतक्या शी इज सो अवेअर. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. शी इज सो अवेअर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे मी जे मला एक केमिकल प्रश्न प्रोसेस सांगणार आहे. होते. हा, मंदार आणि मंजरीसाठी एक बारीक मला आता सुचलं म्हणून की येस, बरीच लोक एव्हरीबडी इज मुव्हिंग टुवर्ड्स कोल्ड प्रेस्ड ऑइल्स टुडे. सो कोल्ड प्रेस्ड ऑइल्स इज समथिंग दॅट इज कमिंग एक अगेन एक फॅशन येते का काय असं एक फील येतोय. सो मला तुम्हाला विचारायला आवडेल की वाय कोल्ड प्रेस्ड अँड वाय नॉट रिफाइंड ऑइल. येस, एक अवेअर मॉम विचारती आहे. काय हा मलाही मंजिरी, थोड्याफार प्रमाणात पडलेला प्रश्न आहे. फक्त मला त्याचं एक येस, बेसिक एवढं माहितीये की इट इज नॉट केमिकली प्रोसेस्ड आणि इट इज घाण्यातनं Yeah. केलेलं तेल. Yeah. त्याच्यामध्ये खूप राईट. काही प्रक्रिया न केलेलं असावं एवढं मला माहितीये. बट इफ यू वॉन्ट टू ऍड टू इट. येस, मंजिरी. मंजिरी तू कमी. मला ऍक्च्युली मंदारचा एकही शब्द एवढ्या वेळात ऐकू आलेला नाहीये, त्यामुळे मला नो प्रॉब्लेम. काही कळत नाही. I'm just talking. फक्त उर्मिलाच्या प्रश्नाचं उत्तर दे तू. हो. मला वाटतं मागच्या एपिसोड मध्ये आपण थोडंसं घेतलं होतं. Right. प्रोसिजर आणि सगळ्याबद्दल बोललो होतो. सो उर्मिला, आय थिंक तू बरोबर म्हणलीस की इट इज द प्रोसेसिंग आणि हे कोल्ड प्रेस्ड ऑइल मध्ये बेसिकली घाण्यावरचंच तेल असतं. फक्त पूर्वी लाकडी घाणे बैलाच्या मदतीने हे केलेले जायचे आणि आता इट इज रिप्लेस्ड बाय अ ऑटोमेटेड मशीन. बेसिकली जिकडे वरून फीडर मधून आपण नारळाची वाटी घालतो फॉर एक्झाम्पल, किंवा दाणे घालतो आणि ते चक्क प्रेस किंवा स्क्वीज होऊन खाली त्याचं तेल तर चौथा बाजूला राहतो आणि गाळण्यामधून चक्क ते तेल खाली गाळलं जातं. दिस इज हाऊ आर ऑइल इज मेड. वेन यू रिफाईन इट देर आर फिल्टर्स आणि वेगवेगळ्या लेवलला फिल्टर्स असतात. डबल रिफाईन, सिंगल रिफाईन, वेगवेगळ्या प्रकारचे तेल बाहेर मिळतात. आणि रिफायनिंग प्रोसेस मध्ये अगेन त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी होते. प्लस अ लॉट ऑफ ब्लिचिंग प्रोसेस आणि जे एसेन्स किंवा अडल्ट्रेशन होतात हे या स्टेपला सुद्धा केले जातात. सो युजली इट इज रेकमेंडेड दॅट यू डोंट यूज रिफाइंड ऑइल इन युअर रेग्युलर डाएट. आय थिंक इन डेप्थ न्यूट्रिशनल अँगलने कदाचित मंदार कॅन ऍड. कॅन हिअर मी. Yes, I can hear you. Yeah. So cold press oil ची एक उर्मिला इंटरेस्टिंग थिंग आहे. कोल्ड प्रेस ऑइल इज व्हेन प्रोसेसिंग चालू असतं आपलं तेव्हा कोल्ड प्रेस ऑइल व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द टेम्परेचर ऍट विच दॅट इट इज ट्रीटेड व्हाइन इट इज गेटिंग प्रोसेस्ड. सो जेवढं ते कोल्ड प्रेस असतं ना तेवढं ते न्यूट्रिएंट व्हॅल्यू इज प्रिझर्व्ड इन इट. सो फॉर एक्झाम्पल कोकोनट ऑइल असेल, ग्राउंडनट ऑइल असेल, त्याच्यावर आपण जर टेम्परेचर वाढव, म्हणजे आपलं आता कोल्ड प्रेसचं टेम्परेचर अराउंड 42 to 45 डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. So it is proven to be an ideal temperature to keep the nutrients in it as it is for its maximum exploitation. आपण refine केलं की with every refining process the nutrient value goes down by whatever percentage. So it is recommended by this, and also from the nutrition angle also. आता coconut आपण usually बघ oils are bad म्हणतो, oils are bad. So oils are not bad. It is the quality of oil, the quantity of oil, and even deep fry करतो आपण की सपोज कोकोनट ऑइल has the highest smoke point. So त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेल्या गोष्टीमध्ये फ्री रॅडिकल्स डेव्हलप होत नाही न्यूट्रिशन अँगलने विचारलं असतं. सो अशा खूप गोष्टी आहेत. आपण एक वेगळं एक सेशन करू याच्यावर. पण बेसिकली जेवढं प्युअर ना तेवढं इट इज बेटर फॉर युअर ऍब्झॉर्प्शन, बेटर फॉर युअर डायजेशन, assimilation. Why do they refine it? Why do they refine it? I'll tell you why. They refine it because they want to adulterate it first. कारण की आता कोकोनट ऑइल मध्ये आपण फॉर एक्झाम्पल पाम ऑइल मिक्स केलं तर पाम ऑइल आपल्याला किती खूप 60 रुपये 70 रुपयात किलो येतं. त्यात पाम ऑइल मिक्स केलं की आपल्याला फरक पण समजत नाही आणि एक तर प्राइस मॅनिप्युलेट करू शकतो. सेकंड थिंग इज दॅट लोकांना एका टिपिकल इसेन्सची आणि कलरची सवय झालेली असते. कारण की प्रत्येक कंपनी वॉन्ट्स इज ओन ब्रँड इमेज की सपोज ह्या कंपनीचं असंच दिसतं ऑइल, असाच त्याचा फ्लेवर येतो. मग ते करायला दे हॅव टू यूज अ सर्टन केमिकल प्रोसिजर टू कीप इट दॅट वे, सो दॅट एक ब्रँड एस्टॅब्लिश होतो की अरे हा हे असंच दिसतं म्हणजे हे असं प्युअर असणार. सो प्युरिटीची डेफिनेशन ते क्रिएट करतात इन अवर सबकॉन्शियस माइंड.
सो देन वी थिंक हे व्हाईट दिसलं म्हणजे प्युअर आहे. सो दॅट इज हाऊ इट. खरं कोकोनट ऑइल इज नॉट प्युअरली व्हाईट. थोडस त्यात हे दिसतं आपल्याला. सो दॅट इज वाय दे डू इट. मला वाटतं उर्मिलाच्या निमित्ताने इतकं डीपली खरं तर आम्हाला पण ऐकायला मिळालं सगळ्यांनाच. आणि खरंच थँक्यू व्हेरी मच उर्मिला, की हा खूप महत्वाचा कळीचा प्रश्न खरं तर तू विचारलास आणि त्यामुळे इतकं डिटेल आपल्याला कळू शकलं. फार्म टू होम मध्ये नेहमीच दर मंगळवारी संध्याकाळी आपण हे सगळं विचार करतो, डिस्कस करतो. अनेक चांगल्या गोष्टी, नेचर टू नेचर ज्याला म्हणता येईल, की निसर्गाकडून निसर्गाकडे, हाच आपला मुद्दा आहे. त्यामुळे आज या सगळ्या चर्चेमध्ये उर्मिला तू सहभागी झालीस, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे. पण जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तू काय आवाहन करशील? जसं मंदार म्हणाला की हा अवेअरनेस जो आहे ऑर्गॅनिक फूड बद्दलचा, हा कुठेतरी वाढला पाहिजे. सो त्या दृष्टीने आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय अपील करशील? मी प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिते की निरगुडकर फार्मचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत स्वतः. त्याच्यामुळे मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही सगळे प्लीज डोंट हेजिटेट टू बाय दीज प्रोडक्ट्स. दे आर रिअली अमेझिंग. आणि तुम्हाला वापरल्याशिवाय खरंच कळणार नाही आम्ही सगळे हे काय बोलतो आहोत. सो तुम्ही नक्की मंदार आणि मंजिरीला फोन करा आणि निरगुडकर फार्मचे प्रोडक्ट्स आवर्जून वापरा. येस. आणि ज्यांना ज्यांना हे प्रॉडक्ट्स खरेदी करायचे असतील त्यांच्यासाठी स्क्रोलमध्ये नंबर दिलेला आहे, तो नंबर नोट डाऊन करा आणि नक्कीच या दोघांना कॉन्टॅक्ट करा. सो आजचा फार्म टू होम हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आजच्या पुरतं आपण इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा पुढच्या मंगळवारी भेटणारच आहोत. सो उर्मिला, थँक्यू सो मच या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस. थँक्यू. थँक्यू.